अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की आप हा अजिबात नाही, अजिबात नाही. कारण भाजपचं टार्गेट स्पष्ट आहे. या देशामधला सर्वात मोठा पक्ष, या देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवलेला पक्ष, हा खरा पहिला राजकीय विरोधक आहे. तो पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याशिवाय पुढचा मार्ग प्रशस्त होत नाही ना. हा टार्गेट असू शकतो. त्याला लाडकं म्हणायचं, पण असं आहे की भाजपला सगळ्यात जास्त इरिटेट जर कोणी करत असेल, भाजपच्या नेत्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन जर सगळ्यात त्यांना अस्वस्थ कोण करत असेल तर ते आम आदमी पक्षाचे लोक आहेत. त्यांना आता राहुल गांधी आणखीन काँग्रेसच्या लोकांची फार भीती नाही किंवा त्यांच्याबद्दल नाही. केजरीवाल जे करतात त्यानं भाजप इरिटेट होतं. आणि एवढूशा छोट्या राज्यामध्ये, म्हणजे आत्तापर्यंत तर फक्त दिल्ली होतं, नंतर आता त्याला पंजाब जोडलं गेलं, पण त्यांनी तिथं बसून जे काही केलं त्यानं अख्ख्या भाजपला, केजरीवालना ज्या पद्धतीनं शिव्या घातल्या जातात अशा कोणत्या विरोधी पक्षाच्या नेत्याला घातल्या जातात. आणि म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळेजण, म्हणजे केजरीवाल, अनेकदा असा प्रश्न पडतो की केजरीवाल, आता नंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, पण केजरीवालांचं जे राजकारण होतं ते मध्यम वर्गातले लोक जेव्हा इतक्या तडकून शिव्या घालतात केजरीवालना, तर खरं असं होतं की केजरीवालने तर सगळं जे तुमच्या अपेक्षा होत्या की तुम्ही नुसतं दिवाणखान्यामध्ये बोलत बसण्यापेक्षा राजकारणात येऊन दाखवा, मुळामध्ये रस्त्यावर या, रस्त्यावर आले, राजकारणात येऊन दाखवा, राजकारणात आले, राजकारणात येऊन काय पक्ष काढून दाखवा, चालवून दाखवा, ते केलं. सरकार चालवणं सोपं नसतं, ते करा, ते 10 वर्ष केलं. चांगलं सरकार, चांगल्या योजना त्या केल्या, तरी सुद्धा ते का जोडे खातात? नाही, म्हणजे मला एक दिल्लीत परत सांगतो मी, आपला प्रचंड त्रास दिला, मी सहमत आहे. आपच्या काय स्कॅम असतील, त्यांचे जेवढे मंत्री जेलमध्ये गेले, दुसऱ्या राज्यातले कदाचित मोठी राज्य असून सुद्धा तेवढ्या संख्येने किंवा कमी गेले. त्याच्यावरून असं एक हे होतं ना की करप्ट लोक फक्त आम आदमी पक्षामध्ये आहेत. कारण बाकी कुठल्याच पक्षाचे लोक इतके, कुठलेच बाकी मुख्यमंत्री, मंत्री कुणीच, म्हणजे महाराष्ट्रापासून भारतभरामध्ये कुणीच दोषी नाही आहेत. जेवढे आहेत ते फक्त आम आदमी पक्षामध्ये आहेत, तेच करप्ट आहेत आणि त्यामुळे तेच जेलमध्ये गेले. बाकी कुठलाही मुख्यमंत्री या देशातला करप्ट नाहीये, कारण कुणीच जेलमध्ये नाही गेले. तरीही काँग्रेसला दिल्लीमध्ये अजिबात पुनरुज्जीवन मिळू नये अशाही पद्धतीची व्यवस्था असू शकते ना. कारण हे बघा, काँग्रेसही हातभार लावते की आपलं पुनरुज्जीवन होऊ नये, याच्यासाठी जेवढं भाजप आणि आप प्रयत्न करते तेवढंच काँग्रेस पण करते. नाही, बरोबर आहे. ही चर्चा अत्यंत इंटरेस्टिंग नोटवर आहे की काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप आता कुणाकुणाचा हात धरणार. आणि जसं तुम्ही म्हणालात की आम आदमी पक्ष हा भाजपचा लाडका विरोधी पक्ष आहे, अर्थात त्याचे रिपरकेशन्स पुढच्या निवडणुकांमध्ये कसं दिसतात हेही आपल्याला जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेक आधी आकडेवारीवर एक नजर टाकूया. भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे, आप 30 जागांवर आघाडीवर आहे. काहीसे ट्रेंड्स आता सेट होताना दिसत आहेत. काँग्रेस 0 आणि इतर पक्ष सुद्धा 0 जागांवरती अजूनही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या निकालाचे वेगवान अपडेट्स एबीपी माझावरती सुरू असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा.